नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट आणि स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजपासून जे आहे करंटचे रिव्हिजन सेशन आपले सुरू होत आहेत. यामध्ये आपलं पहिलं जे टॉपिक आहे तर ते नोबेल प्राइजेस आहेत. बघा, नोबेल पुरस्कार 2022 बद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि इथून पुढे वेगवेगळे टॉपिक्स आणि त्याच्यानंतरच जे आहे बघा राजकीय असतील, पर्यावरण, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, त्या संबंधीच्या ज्या आहेत जानेवारी 2022 पासून ते परीक्षेच्या अगोदर 15 दिवसापर्यंत म्हणजे एप्रिल 15 जे आहे, एप्रिल 30 ग्रुप बी आणि ग्रुप सी करता आणि त्याच्यानंतर जे आहे राज्यसेवेच्या याच्यामध्ये 15 मे पर्यंत जे आहे UPSC करता, तिथपर्यंत जे आहे तर हे एक्सटेन्शन असणार आहे. सो सर्वप्रथम जाणून घेऊयात बघा नोबेल पुरस्कारांबद्दल. 2022चे जे नोबेल पुरस्कार आहेत तर ते कुणाला कुणाला दिले गेलेले आहेत. मूळ याच्यात सगळ्यात बेसिक जो मुद्दा आहे तो पुरस्कारांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात तर ते विचारतात की बेसिक त्या पुरस्काराबद्दल पण प्रश्न जाऊ शकतो. मग आता हा जो पुरस्कार आहे बघा नोबेल पुरस्कार, हा कोण देतं तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस जी आहे ती नोबेल पुरस्कार देते. आणि ह्या पुरस्काराची रक्कम किती असते, कारण नोबेल पुरस्काराच्या रकमेबद्दल जे आहे बरंच कुतूहल पण असतं. बघा, नोबेल पुरस्कारांची जी रक्कम आहे ती 10 दशलक्ष क्रोनर आहे, 1.14 मिलियन अमेरिकन डॉलर्स. आता ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट वर्ष वाढू पण शकते, म्हणजे येत्या काळामध्ये चेंजेस होऊ शकतात का, होऊ शकतात. याच्यामध्ये असं फिक्स नाही आहे, याच्यामध्ये बदल होऊ शकतो. दुसरी एक बाब जी असते बघा नोबेल पुरस्कारांच्या बाबतीमध्ये, एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये नोबेल जे आहे तर ते 2 लोकांना 3 लोकांना दिलं जाऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल यावेळेस शांततेचं नोबेल जे आहे 1 व्यक्ती आणि 2 संस्थांमध्ये दिलेलं आहे. केमिस्ट्रीचं नोबेल 3 लोकांना दिलेलं आहे. मग ही जी अमाऊंट असते, ही जी रक्कम आहे ती त्यांच्यामध्ये विभागून दिलेली असते. मूळ याच्यामध्ये असंही होऊ शकतं की ती रक्कम त्यांना समान विभागून दिलेली असेल, किंवा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या सायंटिस्टला तिच्यामध्ये 50% शेअर दिला, दुसऱ्यांना 50% ते 2 टाकले, होऊ शकतं असं. ओके, 27 नोव्हेंबर 1895 जे आहे बघा, 27 नोव्हेंबर 1895ला अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूपत्रानुसार लास्ट विल अँड टेस्टामेंट जे आहे त्याच्यानुसार त्याच्या मिळकतीमधली एक मोठी रक्कम जी आहे ती भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय, साहित्य आणि शांततेच्या नोबेल करता दिली होती. त्यानुसार सर्वात पहिलं नोबेल 1901 मध्ये दिलं गेलं. आता नोबेलच्या बाबतीमध्ये जे आहे याची पण स्टोरी जी आहे ती रंजक आहे. नोबेल पुरस्कार का सुरू केले, कारण डायनामाइटचा शोध लावलेला अल्फ्रेड नोबेल जो आहे तर तिच्यामधून डायनामाइट जे आहे, डी फॉर डायनामाइट, डी फॉर डिस्ट्रक्शन, सगळं जे काही आपण शोधलेलं आहे त्याच्यातून डिस्ट्रक्शन होत आहे आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना इथून पुढे जे आहे काहीतरी जे आहे त्यांच्या देण्यासाठी मिळालं पाहिजे. सो तो एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा होता. 1968 मध्ये स्वेरिक्स रिक्सबँक जी आहे बघा, ही स्वीडनची सेंट्रल बँक आहे. या स्वीडनच्या सेंट्रल बँकेने हा निर्णय घेतला की अल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ अर्थशास्त्राचं नोबेल द्यायचं, त्याला द स्वेरिक्स रिक्सबँक प्राइज असं म्हटलं जातं. सो अर्थशास्त्राचं जे नोबेल आहे ते ऍक्च्युली रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स देत नाही. ते कोण देतं तर ती स्वीडनची सेंट्रल बँक देते, जिचं नाव आहे ओके स्वेरिक्स रिक्सबँक. आता मरणोत्तर नोबेल दिलं जातं का तर मरणोत्तर नोबेल 1974 नुसार जे आहे मरणोत्तर नोबेल दिलं जात नाही. आता मूळ याच्यामध्ये काय आहे की जर एखादी व्यक्ती, तिला पुरस्कार जाहीर झाला आणि तिची डेथ झाली तर त्या केसमध्ये मात्र त्या पुरस्काराचं निधन जर झालं असेल पण त्याला आधी डिक्लेअर झालेला आहे तर त्याला तो पुरस्कार दिला जातो, परंतु आधीच निधन पावलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जात नाही. आता इथून पुढे जे आहे बघा कुठल्या कुठल्या याच्यासाठी कोणाकोणाला काय काय मिळालेलं आहे ते बघूयात. सो पहिलं जे आहे बघा वैद्यक शास्त्राचं नोबेल आहे, स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांते पाबो जे आहे यांना मिळालेलं आहे. स्वांते पाबो तुमच्या समोर आहेत बघा. स्वांते पाबो जे आहेत यांनी नेमकं काय संशोधन केलेलं आहे बरं, विशेष म्हणजे यांच्या वडिलांना पण मिळालेलं होतं बघा, तो पण एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. सो आधुनिक मनुष्याची रोगप्रतिकारक प्रणाली जी आहे ती समजून घेणं, म्हणजे आज आपण जे आहोत आपली रोगप्रतिकारक प्रणाली, इम्युनिटी जी आहे बॉडीची ती समजून घेणं, त्याच्याबरोबरच जे आहे नामशेष झालेले जे आपले पूर्वज आहे तिच्यामध्ये जे आहे त्यांच्या तुलनेमध्ये आपली जी उत्क्रांती झालेली आहे त्याचा जो डिफरन्स आहे किंवा ती उत्क्रांती कशी होत गेली हे समजून घेणं. मग आता स्वांते पाबो यांनी जे आहे बघा एकतर निएंडरथल्स आणि डेनिसोहन्स जे आहे अशा 2 नष्ट झालेल्या मानवी प्रजातींच्या जनुकांचा तुलनात्मक अभ्यास केला बघा. आता या जनुकांचा प्रवास निएंडरथल्स पासून होमोसेपियन्स पर्यंत झालेला आहे. आता होमोसेपियनच्या बाबतीमध्ये यांच्या वडिलांना नोबेल आहे बघा आणि निएंडरथलच्या बाबतीमध्ये यांना मिळालेला आहे. सो या दोन्ही प्रजातींचं सह अस्तित्व ज्या काळात होतं बघा तर हे त्यांनी सांगितलं. तसंच निएंडरथल्स
आणि होमोसेपियन्स यांना एकमेकांपासून मुलं झालेली आहेत हेही त्यांनी सांगितलेलं आहे बघा. सो नामशेष झालेल्या आपल्या पूर्वजांपैकी जे आहे बघा निअँडरथलचा जो आहे अनुवांशिक कोड उलगडण्याचं अशक्यप्राय काम जे आहे ते स्वांते पॅबो यांनी केलेलं आहे बघा. सो निअँडरथलचा जो आहे जेनेटिक कोड त्यांनी उलगडला. त्याचबरोबर जे आहे बघा मग आता निअँडरथल आणि आधुनिक मानव जे आहे बघा. सो मॉडर्न जे आहे तर ते आपण सर्वच जे आहे ना आणि इकडे तुमच्या समोर आहे बघा तर हा जो आहे हा निअँडरथल आहे बघा. या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर याचं क्रॅमियम जे आहे तर ते लो आहे बघा ॲज कम्पेअर टू मॉडर्न जे आहे. लोअर बोरी जे आहे बघा त्याच्यानंतर लार्जर नोज आहे बघा. ओके. सो नाकातला डिफरन्स बघून घ्या निअँडरथलच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर जे आहे रिप केज जे होतं तर ते रिप केज ब्रॉडर आणि लार्जर आहे बघा तर ते याच्या तुलनेमध्ये. त्याच्यानंतर जे आहे फोर आर्म जे आहे ते यांचे शॉर्ट होते ते इकडे जे आहे फोर आर्म लॉंग्स आहेत बघा. हिप्स जे आहेत बघा त्या ब्रॉड आहेत. इकडे हिप्स जे आहेत त्या तेवढ्याशा ब्रॉड नाही आहे. टिबिया बोन जे आहे बघा शॉर्टर टिबिया जे आहे हे निअँडरथल आणि मॉडर्न ह्युमनच्या बाबतीमध्ये तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर जे आहे प्राध्यापक पाबो यांचे वडील जे होते बघा सुने बर्गस्ट्रॉम यांनी पण नोबेल जिंकलं होतं 1982 मध्ये. यांनी कोणासाठी जिंकलेलं आहे की होमोसेफियन जे आहे बघा ते आफ्रिकेतून अन्यथा प्रसरत गेले तेव्हा युरेशियामध्ये जे आहे होमोनिनचे दोन वेगळे गट होते निअँडरथल्स आणि डेनिसोवन जे आहे बघा त्यांचं वास्तव्य होतं आणि होमोसेफियन्स आणि त्यांच्याबरोबर निअँडरथल्स यांचा अभ्यास जो आहे तो यांच्या वडिलांनी केलेला आहे. सो एवढं लक्षात ठेवा की सुने बर्गस्ट्रॉम जे आहे ते प्राध्यापक पाबो जे आहेत त्यांचे वडील होते. त्यांना 1982 मध्ये होमोसेपियन्स बद्दल जे आहे तर ते नोबेल मिळालेलं आहे. त्याचबरोबर जे आहे बघा पुढचं नोबेल प्राइज जे आहे ते भौतिकशास्त्राचं आहे फिजिक्सच्या बाबतीमध्ये. फिजिक्सच्या बाबतीमध्ये 3 शास्त्रज्ञांना हे नोबेल मिळालेलं आहे बघा. याच्यामध्ये ॲलन ॲस्पेक्ट त्याच्यानंतर जॉन क्लॉझर आणि अँटॉन झेलिंगर जे आहे बघा ही 3 लोक जी आहेत यांना फिजिक्समध्ये मिळालेलं आहे. त्याचबरोबर जे आहे बघा ॲलन ॲस्पेक्ट आणि हे जे आहे तर यांनी काय केलं नेमकं तर यांनी इंटँगल्स फोटॉन जे आहे त्याच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे. मग मूळ मुद्दा येतो की व्हॉट इज फोटॉन आणि व्हॉट इज इंटँगल फोटॉन. इंटँगल म्हणजे अडकलेले जे आहे गुंतागुंत. सो ॲलन ॲस्पेक्ट हे जे आहेत बघा फ्रान्समधले स्वेले विद्यापीठातले प्राध्यापक आहेत. जॉन एफ क्लॉझर जे आहे ते अमेरिकेतले शास्त्रज्ञ आणि अँटॉन झेलिंगर जे आहे ऑस्ट्रिया व्हिएना विद्यापीठामधले भौतिकशास्त्राचे जे आहेत तर ते प्राध्यापक आहेत. उरते जिच्यामध्ये मूळ मुद्दा येतो व्हॉट इज फोटॉन. आता सिंपल आहे बघा तुम्हाला फोटोन बद्दल पण माहित पाहिजे कारण त्याच्या संबंधीचं हे संशोधन आहे. सो फोटॉन जे आहे बघा इट इज अ पॅकेट ऑफ लाईट. सिंपली जे आहे व्हॉट इज फोटॉन. फोटॉन इज अ पॅकेट ऑफ लाईट आणि त्यामध्ये पण जे आहे बघा क्वांटम जे आहे. आता फोटॉन काय असतं इलिमेंटरी पार्टिकल असतं बघा. इट बिहेव्स ॲज बोथ पार्टिकल अँड वेव्ह. फोटॉनचं वैशिष्ट्य फोटॉन ॲज अ पार्टिकल ॲज अ वेव्ह पण जे आहे तर ते बिहेव करतं. फोटॉनला मास नसतं बघा. इट हॅज ऑनली मोमेंटम. हे बद्दल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे इट मूव्स ॲट द स्पीड ऑफ लाईट. तुम्ही मला सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट. त्याच्यानंतर जे आहे नो इलेक्ट्रिकल चार्ज. याच्यावर कसलाही इलेक्ट्रिकल चार्ज नसतो फोटॉनवर. एनर्जी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स वेव्हलेंथ. ई इज इक्वल टू HV जे आहे बघा. सो त्याची जी एनर्जी आहे ती डिरेक्टली जी आहे त्याच्या वेव्हलेंथची जोडलेली आहे. सो हा एक याच्यामध्ये मुद्दा आहे बघा. देन रसायनशास्त्राचं नोबेल जे आहे केमिस्ट्रीचं नोबेल कुणाला दिलेलं आहे तर 3 लोकांना दिलेलं आहे बघा. हे पण यामध्ये जे आहे बेटरजी मेंडल आणि तिसरं नाव जे आहे बघा शार्पलेस जे आहे. सो आता ही जी 3 लोक आहे बघा केरोलिन आर बेटरेजी मॉर्टन मेंडल आणि के बॅरी शार्पलेस यांनी जे आहे या तिघांना रेणूंना एकत्र आणून त्यांचं विभाजन करण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल हे नोबेल मिळालेलं आहे. याला क्लिक केमिस्ट्री असं म्हटलं जातं. रेणू एकत्र आणा आणि नंतर त्याचं विभाजन करा. हे या तिघांनी जे आहे सक्सेसफुली वर्क केलं. शार्पलेस हे डेन्मार्कच्या जे आहे कोपनहेगन विद्यापीठात मेंडल यांच्यासह जे आहे बघा मेंडल यांच्याबरोबर विभाजित होऊ शकणाऱ्या पहिल्या रेणूंचा शोध त्यांनी घेतला होता. आता कोपनहेगन हे जे शहर आहे हे कशामुळे न्यूजमध्ये असतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. बघा करंट बेस्ड बेसिक नावाची जी कन्सेप्ट असते आपण करंटमध्ये जे आहेत कितीतरी गोष्टी बघतो बघा. त्या गोष्टींमध्ये जे आहे अशा काही टिपिकल बीट्स असतात. त्या बीट्स तुम्ही जे आहे हेरल्या पाहिजेत. त्याच्यावर पण काम केलं पाहिजे. कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये बेटरेजी जे आहे त्यांनी सजीवांमध्ये ही प्रक्रिया उपयोगात आणण्याची पद्धत शोधून काढली. आता बघा बेटरेजी जे होते त्यांनी काय केलेलं आहे तर सजीवांमध्ये ही प्रक्रिया कशी येईल त्याचा अभ्यास केलेला आहे. सो त्याच्यामुळे जे आहे कर्करोगांच्या गाठीवर असलेल्या ग्लायकॅन जे आहे बघा या कार्बोहायड्रेट पॉलिमर्सवर जे आहे त्यांनी संशोधन केलं.
शार्पलेस आणि मेल्डल जे आहे त्यांचं संशोधन सजीव पेशींवर वापरून गाठींचं प्रतिकार शक्तीपासून संरक्षण करणाऱ्या ग्लायकॉनची माहिती मिळवली बघा. म्हणजे याच्यामुळे येत्या काळात काय होऊ शकतं, कर्करोगाच्या बाबतीमध्ये गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने डील करू शकतो, त्याचे उपचार चांगल्या पद्धतीने होऊ शकतात बघा. सो व्हॉट इज क्लिक केमिस्ट्री देन? क्लिक केमिस्ट्री जे आहे, या क्लिक केमिस्ट्रीचा नेमका अर्थ काय होतो, इन विच मॉलिक्युलर बिल्डिंग्स ब्लॉक जे आहे स्नॅप टुगेदर क्विकली अँड इफिशियंटली जे आहे बघा. सो ओव्हरऑल जे आहे की जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत बघा ते स्नॅप टुगेदर होता क्विकली जे आहे इफिशियंटली. सो हे इथं बघता बघा, इथं जे आहे हे काय केलं जातं बघा, क्लिक केमिस्ट्री जे आहे की जे वेगवेगळे जे आहेत त्यांना कनेक्ट केलं जातं बघा. या चित्रामध्ये तुम्ही हे बघू शकता, ही क्लिक केमिस्ट्री जी आहे. सो ती पण एक तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण याचा बेस तो आहे. शार्पलेस यांना दुसरं नोबेल मिळालेलं आहे बघा. शार्पलेस ही अशी व्यक्ती आहे, त्यांना आधी पण नोबेल मिळालं होतं. कधी मिळालं होतं मग? 2001 मध्ये. विचार करा, 2001 मध्ये नोबेल घेतलेली व्यक्ती परत एकदा 2022 मध्ये नोबेल घेते, म्हणजे डेडिकेशन किती असणार आहे. ते डेडिकेशन आपल्याला तुमच्या बाबतीत अपेक्षित आहे अभ्यासामध्ये. आता यांनी कशाबद्दल नोबेल घेतलं होतं बघा, चार्ली कॅटलाइज ऑक्सिडेशन रिॲक्शन जे आहे बघा, हा त्यांचा त्यावेळेचा विषय होता. 2 वेळा पारितोषिक जिंकणारे ते 5वे संशोधक आहेत. शार्पलेस ही व्यक्ती 5वी आहे ज्यांना 2 वेळा नोबेल मिळालेला आहे. सो 2019 साली जे आहे बघा, अमेरिकन केमिकल सोसायटी तर्फे देण्यात येणारा प्रिस्ले पुरस्कार पण त्यांना मिळाला होता. मग असे किती लोक आहेत? 5 तुमच्या समोर आहेत. मेरी क्युरी 1903 भौतिकशास्त्र, 1911 रसायनशास्त्र. लिनस पाउलिंग 1954 रसायनशास्त्र, 1962 शांतता जी आहे बघा. जॉन बार्डिंग पीस जे आहे 1956-1972 भौतिकशास्त्र. फेडरिक संगेर 1958, 1980 रसायनशास्त्र. के बॅरी शार्पलेस 2001-2022 रसायनशास्त्र. मेरी क्युरी, लिनस, जॉन, फेडरिक आणि के बॅरी, हे 5चे 5 नावं तुम्हाला माहित पाहिजेत बघा. तुम्हाला एमसीक्यू विचारताना असं विचारलं जाऊ शकतो की खालीलपैकी कुणाकुणाला 2 वेळा जे आहे तर ते नोबेल मिळालेलं आहे. फ्रेंच लेखिका ॲनी आर्नो जे आहे बघा, तर ॲनी आर्नो यांना साहित्याचं नोबेल मिळालं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वेळेचा जर पेपर तुम्ही राज्यसेवेचा बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला शांततेचं नोबेल विचारलेलं आहे. त्याच्या आधीचे PYQs बघितले तर त्याच्यामध्ये साहित्याचे नोबेल तुम्हाला मिळतील. एकंदर नोबेलच्या बाबतीमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे बघा तर ते शांतता आणि साहित्य याच्यावर विचारले जातात. याच्या पलीकडे दुसरं जाऊ शकतं का? जाऊ शकतं. जिथं भारतीय रेफरन्स आले, जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला अर्थशास्त्र अभिजित बॅनर्जींच्या वेळेस तेव्हा अपेक्षित होतं की ते तिथं जाईल. सो मूळ मुद्दा तसा असतो बघा. आता फ्रेंच लेखिका जे आहे बघा ॲनी आर्नो यांना यंदाचा साहित्याचा जो आहे नोबेल पुरस्कार 2022चा मिळालेला आहे. आता एकंदर जे आहे बघा त्यांना का दिला? व्यक्तिगत स्मरणशक्तीचं मूळ जे आहे त्यातली विसंगती, सामूहिक प्रतिबंध उलगडण्यासाठी दाखवलेलं त्यांनी धैर्य आणि चिकित्सक वृत्ती जे आहे याच्याकरता त्यांना या नोबेल समितीने जे आहे हा पुरस्कार दिलेला आहे. त्यांचं वैशिष्ट्य आहे लिखाणातलं, लैंगिक संबंध, गर्भपात, आजारपण, आई वडिलांचा मृत्यू, अशा घटनांचं चित्रण जे आहे त्यांच्या लिखाणामध्ये तुम्हाला दिसून येतं. 2008 मध्ये त्यांचं जे आहे आत्मकथनपर लेखन जे आहे ते आलं होतं. त्याचं नाव आहे द इयर्स. द इयर्समुळे जे आहे त्या प्रचंड फेमस झाल्या होत्या. द इयर्स मध्ये जे आहे त्यांची जी नायिका आहे बघा तर ती तृतीय पुरुषी जी आहे असा तिचा उल्लेख आहे. आतापर्यंतच्या जेवढ्या होत्या म्हणजे टिल 2008 तर तिच्यामध्ये मी असा उल्लेख राहायचा. सो हा एक मुद्दा आहे. द इयर्स जे आहे बघा या पुस्तकासाठी 2019 मध्ये ॲनी आर्नो यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन जे आहे ते पण मिळालं होतं. बुकर पुरस्कारावर प्रश्न जो आहे तो विचारून झालेला आहे बघा. आपण इतर पण जे काही करंट बघणार आहोत त्याच्यामध्ये त्या गोष्टी कव्हर होतील. तुम्हाला PYQ बघा बुकरवर पण प्रश्न तुम्हाला विचारून झालेला आहे. शांततेचं नोबेल जे आहे बघा बेलारूसचे बियालॅन्स्की जे आहे आणि रशिया युक्रेन मधल्या मानवाधिकार संस्था ज्या आहेत त्यांचा जो आहे सन्मान शांततेच्या पुरस्काराने करण्यात आलेला आहे. LS बियास्की जे आहे यांच्याबद्दल पण बघूया. मेमोरियल आणि सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज अशा या संस्था आहेत ज्यांना शांततेसाठी दिला जाणारा पुरस्कार दिलेला आहे बघा. आता ॲलेस बियालस्की जे आहेत ते मानवाधिकार कार्यकर्ते आहेत बेलारूस मधले. हा बेलारूस नावाचा देश तुमच्या समोर आहे. बेलारूसच्या शेजारी हा रशिया आहे, रशियाच्या शेजारी युक्रेन आहे बघा. आता सध्या जे रशिया युक्रेनचं युद्ध सुरू आहे त्या धर्तीवर जे आहे नोबेल समितीने हा विचार केलेला आहे की इथं मानव अधिकारासाठी काम करणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी जे आहे आपण झटलं पाहिजे. सो युक्रेन, रशिया आणि बेलारूस. नेक्स्ट वन जे आहे बघा बियालस्की जे आहे मानवी हक्कांसाठी कार्य करणाऱ्या बियांस्का या स्वयंसेवी संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे बघा. 2020 मध्ये प्रति नोबेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाईव्हलीहूड पुरस्काराने पण त्यांना जे आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे. सो
तुम्हाला लास्ट इयर असाच प्रश्न विचारला होता आणि त्याच्यामध्ये संस्था विचारली होती, त्या व्यक्तीशी कुठली संस्था संबंधित आहे. आपल्या इयरबुकमध्ये जे आहे तर ते डार्क याच्यात दिलं होतं. आता ओव्हरऑल याच्यामध्ये 2020 मध्ये बियालन्स्की यांना जे आहे बघा सरकार विरोधी निदर्शनं केले म्हणून अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहे. बियालन्स्की जे आहे ते आज तुरुंगामध्ये आहेत बघा. ओव्हरऑल जे आहे खडसर परिस्थितीमध्ये तोंड देत आणि वैयक्तिक त्रास सहन करून सुद्धा बेलारूसमध्ये मानव अधिकारांसाठी ही व्यक्ती जी आहे ती आजही झटते आहे. रशियन संघटना मेमोरियल जे आहे बघा 1987 मध्ये सोव्हिएत संघामध्ये पहिल्यांदा स्थापन झाली होती. आता साम्यवादी राजवटीचं जे काही रशियन हे आहे बघा तर त्यामध्ये दडपशाही पीडितांच्या स्मृती जागवण्यासाठी ही संघटना काम करते. एकंदर 1987चा हा काळ आहे बघा USSR जो आहे आणि तिच्यामध्ये जे आहे साम्यवादी राजवटीमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाले ते अन्याय समोर आणणं त्यांच्यासाठी काम करणं हे या रशियन संघटनेचं काम आहे. मेमोरियलचं जे आहे राजकीय कैद्यांच्या स्थितीचा सातत्याने मागोवा घेणं जे आहे ते हिच्यामध्ये येतं. लष्करशाहीचा सामना करत मानवी हक्कांचं संरक्षण करणं हे यांचं काम आहे बघा. मेमोरियल 1987 लक्षात ठेवा. रशिया सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज युक्रेनशी संबंधित आहे. युक्रेन मधल्या अशांत काळामध्ये जे आहे मानवी हक्कांचं संरक्षण करणारी ही संस्था 2007 मध्ये सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीची स्थापना करण्यात आली होती. युक्रेन नागरी समाज जो आहे तो अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आणि तिथं संपूर्ण लोकशाही जी आहे ती आणण्यासाठी जे आहे कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी ही जी काही संस्था आहे ती प्रशासनावर दबाव आणत असते आणि त्यातून काम करून घेते. 2022 मध्ये युक्रेनमध्ये जे आहे बघा रशियाने जे काही आक्रमण केलं त्याच्यानंतर युक्रेनच्या नागरिकांवर रशियन सैन्याने जे काही अत्याचार केले त्याचं डॉक्युमेंटेशन या संस्थेने केलेलं आहे. ही त्यांची उपलब्धी आहे. नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक्स जे आहे बघा आता इकॉनॉमिक्ससाठीचं जे नोबेल दिलेलं आहे तर ते परत 3 लोकांना आहे बघा. आता बेन बर्नांके, डग्लस डायमंड आणि फिलिप डिबिगोंना जे आहे बघा है ना. डायमंडच आहे बघा. आता काय पाहिजे अजून अर्थशास्त्रात डायमंडला किंमत भरपूर आहे. 2022च्या अर्थशास्त्रातले जे आहे बघा हे पुरस्कार जे आहे या तिघांना विभागून दिलेले आहे. आर्थिक मंदीच्या काळामध्ये बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी या तिघांनी संशोधन केलं. आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी चांगले पर्याय त्यांनी सुचवले होते. म्हणजे ओव्हरऑल जे आहे बँकिंग क्षेत्राचा गाडा रुळावर आला पाहिजे याच्यासाठी काम करणारी ही 3 लोक यांना नोबेल दिलेले आहेत बघा. हे 3ही तज्ज्ञ अमेरिकेतले आहेत आणि त्याच अमेरिकेतल्या आता 3 बँका ज्या आहेत 2 तर बुडाल्या, तिसरी बुडता बुडता वाचवलेली आहे बघा. ओव्हरऑल जे आहे तो अमेरिकन गव्हर्नमेंट जे आहे बघा ओव्हरऑल बँकिंग सेक्टर त्यांनी जे आहे यांच्या संशोधनाकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे बघा आजच्या डेटमध्ये. आता सध्या जे आहे बघा आपली इकॉनॉमिक्सची बॅच सुरू झालेली आहे. याच पद्धतीने वेगवेगळे करंटचे जे एक्सपेक्टेड टॉपिक आहेत ते घेऊन मी येणार आहे. तुम्हाला याची PDF जी आहे ती आपल्या टेलिग्रामवर मिळेल. टेलिग्राम चॅनल प्रत्येकाने जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक तुम्हाला दिलेली आहे बघा. ओके. सगळ्या नोट्स पण तुम्हाला मिळणार आहेत आणि याच्यासाठी कसलेही चार्जेस नाही आहेत. 1 ते 12 सगळ्या महिन्याच्या PDF तुम्हाला टेलिग्रामवर आम्ही ऑलरेडी अपलोड करून दिलेल्या आहेत. त्या तिथून डाउनलोड करून घ्या. इकॉनॉमिक्सची बॅच सध्या सुरू आहे बघा. सकाळी 9 ते 11 आजपासून सुरू झालेली आहे. डेमो लेक्चर्स मधून तुम्ही ह्या बॅचचे लेक्चर जे आहे ते जॉईन करू शकता. यामध्ये कम्प्लीट इकॉनॉमिक्स कन्सेप्ट ॲज वेल ॲज फॅक्ट्स बेस जे आहे त्याच्याबरोबरच जे आहे बघा याचं CBB याचं करंट ते कव्हर होईल. त्यानंतर जे आहे बघा CBBची सेपरेट बॅच आपली आहे सुरू आहे. तिच्यावर 75% ऑफ आहे तुम्हाला. ही जी बॅच आहे बघा या बॅचमध्ये पण जे आहे econ25 नावाचा कोड वापरून तुम्ही जे आहे 25% ऑफ घेऊ शकता. CBBची बॅच ओपन करा ॲपमध्ये, तिथं तुम्हाला 75% ऑफचा जो आहे कोड मिळेल. त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुरू आहेत बघा. राज्यसेवेसाठीची टेस्ट सिरीज जी आहे ती आपली सुरू आहे. याच्यावर सध्या तुम्हाला 40% ऑफ सुरू आहे बघा आणि हा 40% ऑफ RPT40 हा कोड वापरून तुम्हाला जे आहे तिच्यामधून क्लेम करता येईल. त्याचबरोबर जे आहे UPSC साठीची टेस्ट सिरीज आपली सुरू आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर त्याच्याबरोबर त्याचा ॲनालिसिस व्हिडिओ जो आहे आणि आन्सर की जे आहे अशा सगळ्या गोष्टी मिळतात. इकडे प्रिलिम्ससाठी अप्रोच बॅच एक आपण घेतली होती 45 डेजची. या दोघांवर ऑनलाईन तुम्हाला जे आहे 60% ऑफ आहे बघा. IS60 जे आहे हा कोड वापरून तुम्ही तो घेऊ शकता. त्याचबरोबर जे आहे कंबाईनच्या टेस्ट सिरीजवर 60% ऑफ आहे बघा. कंबाईन ग्रुप B आणि C जे आहे ज्यांनी अजूनही पेपर सोडवलेले नाही आहेत त्यांनी नक्की पेपर सोडवा. परीक्षेच्या आधी प्रॅक्टिस शिवाय गोष्टी वर्क होत नाहीत. ही एक टेस्ट सिरीज तुम्ही जे आहे ती डील करू शकता. टीम स्पॉटलाइटचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या समोर आहे 7447665769 8275275769. हा जो नंबर आहे बघा इथून तुम्हाला जे आहे तर ते पटकन रिस्पॉन्स मिळेल. त्यातल्या त्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की 10 AM to 6 PM जो आहे ऑफिस टाइममध्ये फोन करा जेणेकरून गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली डील होतील. थँक्यू ऑल ऑफ यू.
सो भेटूयात अशाच पद्धतीने जे आहे करंटच्या वेगवेगळ्या सेशन्समध्ये. धन्यवाद.